काय काय लोक म्हणते की मला कशाला यूट्यूब बनवती, कामाला जाता येत नाही का. आता काम करून आयुष्य गेलं माझं, पण तरी पण काय केले कष्टानं घर बीर. आता मला झालाय मणक्याचा आजार, आणि तसं काय माझ्या नवऱ्याने प्रॉपर्टी कमवून ठेवली नाही की असं बसून खाऊ म्हणून. काहीतरी होते, छोटा मोठा प्रयत्न करते. आता तुम्ही यूट्यूब खोलले, इंस्टाग्राम काय बायनं खोललंच आहे ना. मग तुम्हाला मी म्हणते का तुम्ही का खोलले, कशासाठी खोलले, काही ना काय तुमची मजबुरी असेल. माझी एक तशी मजबुरी आहे. मजबुरी तुम्हाला नसन, दुसऱ्याला ऊन उत्तर बोलण्यासाठी तुम्ही काही कोणत्या थराला जाऊ शकता मला माहिती आहे. लोकांची टिंगल करणं, लोकाला कमी लेखणं, हे तुमचं. जे वाईट विचारांचे आहेत ना त्यांना बोलते मी, जे चांगले आहेत ते सपोर्ट करतात मला, ते मी धन्यवाद व्यक्त करते त्यांच्याबद्दल. मी काय काय लोक इतकं जळतात ना, खरं सांगते इतकं जळतात की त्याला काय दुसऱ्याने केल्याला बघवतच नाही. सपोर्ट तर सोडा. आता एक जण त्या दिवशी काय म्हणला मला, तुम्हाला शिवी दिली तर आवडेल का. आता त्याच्या आईला जर शिवी दिली कोणी, त्याला आवडेल का सांगा तुम्ही. त्याच्या आईला आवडेल का, त्याला आवडेल. असं विचित्र माणसं ह्या जिंदगीमध्ये इतके नासके लोक आहेत. ते कोण काय करायला लागलं ना त्याला बघवणारच नाही. इतके नालायक लोक आहेत ते. तर कशाला खोली यूट्यूब, काय हे वय आहे का खोलायचं. आता किती वय, 60-70 वर्ष, 80-90 वर्षाचे लोक कामं करतात. मग त्यांना बरं जात नाही विचारायला की तुम्ही कशाला करता. मग उगा एखादं दिसलं गरीब तर त्याला बोलायचं का. काही पण मनाला वाटेल ते. काय कमी आहेत का दुसरे बोलणं खायला. अशी यूट्यूब फॅमिली इतके आगाऊपणानं बोलतात ना. काय काय जळकुटे लोक, जळणाऱ्यानं जळत राहत. असं तुमची जळू द्या, मला काही फरक पडत नाही. मी माझं काम करते. मी काय कुणाला वाईट हे करत नाही. मी कुठं नाचत काम, कुठं काय नाचलं तर बी काय फरक पडत नाही. नाचलं तर काय कोणाच्या घरचं आहे का माझ्या, फक्त मी नवऱ्याला घेणार. नवऱ्यानं म्हणला ज्या दिवशी नकोच करू म्हणून, ठीक आहे मग करणार. मग बसून खाऊ घाल म्हणणार. खाऊ घालायला तर बघा कुत्रं बी जगते, तशा जगण्याला अर्थ नाही. माझा नवरा कमी येतो माझ्या पोटापुरतं, पण इतर खर्च झेपत नाही. आता समजा माझ्या मागं दवाखाना लागलाय, कोण देतं का मला आणून 10-5 धर बाबा तुला म्हणून. आता मला मणक्याचा आजार आहे, मी कामाला जाऊ शकत नाही. केले आयुष्यभर, तुम्हाला सांगते मी भांडे घासले, लोकांचे धुणंचं काम केले, इस्त्री करून. लोक हे दिसते ना काय 2 पत्र्याची जागा, लय कष्ट केल्यात त्याला, भरपूर कष्ट केल्यात. इतकं कष्ट माझ्यावर आता नाही होणार कोणाला. आता कुठे 1-2 वर्ष बसून आहे म्हणून समजू नका की मी घरात बसून खाते म्हणून. यूट्यूब बी एक कामच आहे की एक प्रकारचं. तर त्याचं केलं म्हणून का फरक पडलं. हां, तर तुम्हाला सांगते जळणाऱ्यानं दुसऱ्या की वाईट विचार करू नका. जे करते मेहनत त्याला करू द्या. मध्येच काहीतरी अडकायचे आणून दुसऱ्याला डोक्याला टेन्शन यायचं करू नका. एवढं माझं सांगणं होतं. बाय.